सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे. दिवस 7वा आहे. कालच आपण प्रोनाउन या पार्ट ऑफ स्पीच बद्दल 6वा व्हिडिओ बघितला आहे. आजचा सब्जेक्ट आहे ऍडजेक्टिव्ह. नाउन झालं, प्रोनाउन झालं, त्याच्या पुढे आता ऍडजेक्टिव्ह आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये ऍडजेक्टिव्ह काय असतात, ऍडजेक्टिव्हचे प्रकार काय आहेत, ऍडजेक्टिव्ह कुठे वापरतात, कधी वापरतात, याच्याबद्दलचे नियम आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले जाऊया आपण डेफिनेशन कडे. तर ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन बघा. अन ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स ऑर गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण अशी गोष्ट आहे जी नामाबद्दल किंवा एखाद्या प्रोनाउन सर्वनामाबद्दल अजून जास्त अधिक माहिती सांगतात. त्याला आपण काय म्हणतो? विशेषण असं म्हणतो. म्हणजे मराठीमध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं तर नामाबद्दल अधिक माहिती किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, अशी मराठीत व्याख्या आहे. तर मग आता इथे सपोज एक्झाम्पल बघूयात. पहिलं अ ब्युटिफुल फ्लावर, 3 बुक्स, द रेड पेन. नंतर हे सगळे एक्झाम्पल आहेत. आता याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघा. इट टेल्स अस व्हॉट काइंड, विच वन अँड हाऊ मेनी अँड हाऊ मच. म्हणजे काय सांगतो आपण विशेषणामध्ये की कशा प्रकारे आहे, व्हॉट काइंड, विच वन म्हणजे काय आहे नेमकं, हाऊ मेनी म्हणजे किती आहे, आणि हाऊ मच म्हणजे जे आपण अनकाउंटेबल नाउन असतात त्याच्या पुढे आपण ही जी विशेषण वापरतो, मच, सम वगैरे, तर ती सगळी तुमची इथे येतात. विशेषण म्हणजे काय की इट डिस्क्राइब्स द नाउन ऑर प्रोनाउन. आता नेक्स्ट इथे दिलंय पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह नेमका वाक्यामध्ये येतो कुठे, म्हणजे त्याची पोझिशन काय आहे? पहिलं तर तुम्हाला सांगितलं, पहिलं डुअर आहे. 10 डुअर्स आहेत इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर व्हर्ब येतं, सब्जेक्टला फॉलो करणारं व्हर्ब आहे. व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट असतं. आता ऑब्जेक्ट जे आहे ते सिंगल वर्डचं असू शकतं किंवा दीड ओळीचं असू शकतं. म्हणजे किती पण त्याला मर्यादा नसते, किती पण ओळीचं ते शब्दांचं असू शकतं. तर आता इथे आपल्याला पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह कशी ओळखायची? इट इज गिव्हन बिफोर अ नाउन, म्हणजे नामाच्या आधी लागतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, बॉय नाउन आहे. बॉयच्या आधी काय लागलं? टॉल. अ टॉल बॉय. बॉय कसा आहे? टॉल, उंच. नंतर स्टोरी आहे. स्टोरी नाउन आहे. मग नाउनच्या आधी काय लागलं? इंटरेस्टिंग स्टोरी. अँड इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजे मजेदार अशी गोष्ट. म्हणजे गोष्ट हे नाम आहे आणि त्याला लागलेलं इंटरेस्टिंग हे विशेषण आहे. आता अजून एका ठिकाणी ऍडजेक्टिव्ह लागू शकतो आफ्टर अ वर्ब. जसे की इज नंतर लागेल, एम नंतर लागेल, आर नंतर लागेल. म्हणजे हे सगळे टू बी चे रूप आहेत. काही एम, इज, आर, वॉज, वर, सीम, फील आणि लुक हे जे आहेत हे काही ठराविक क्रियापद आहे. फील म्हणजे वाटणे, लुक म्हणजे दिसणे आणि सीम म्हणजे असं भासणे. तर इथे बघा, शी इज काइंड, द फूड टेस्ट डिलिशियस. म्हणजे इथं इज नंतर आले, क्रियापदाच्या नंतर आले. इथं नाऊन दिले का? पुढे नाऊन नाही दिलं. कोण काइंड सांगितलं का? नाही सांगितलं. फक्त शी इज काइंड, ती दयाळू आहे. म्हणजे याच्यामध्ये विशेषण कुठं लागलं? तर क्रियापदाच्या नंतर, म्हणजे वर्बच्या नंतर लागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता 3 गोष्टी कळाल्या. पहिली गोष्ट डेफिनेशन, ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं. दुसरी गोष्ट ऍडजेक्टिव्ह कुठे लागतं, पोझिशन काय असते त्याची, म्हणजे कशाला फॉलो करते, नाउनच्या बिफोर आणि वर्बच्या नंतर. तर वर्ब कुठले कुठले आहेत ते पण सांगितले. टू बी चे रूप आहेत एम, इज, आर, वॉज, वर आणि सीम, फील, लुक. याच्यानंतर आपलं जनरली ऍडजेक्टिव्ह लागतं. आता काही कॉमन रूल्स आहेत जे ऍडजेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट रूल बघूया. ऍडजेक्टिव्ह डू नॉट चेंज द सिंग्युलर ऑर प्लुरल. म्हणजे वस्तू एक आहे की अनेक आहे त्याच्यावरून ऍडजेक्टिव्ह बदलत नाही. उदाहरणार्थ अ रेड ऍपल आणि रेड ऍपल्स. एक ऍपल असेल तरी रेडच आहे आणि अनेक ऍपल्स असतील तरी पण रेड हेच ऍडजेक्टिव्ह लागलेलं आहे. दुसरा जो रूल आहे तो आहे बघा, वी कॅन यूज मोर दॅन वन ऍडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. आपण एका वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त विशेषण वापरू शकतो. म्हणजे आपण नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह इन्क्लूड करू शकतो एका सेंटेन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, अ ब्युटिफुल स्मॉल रेड फ्लावर. अ ब्युटिफुल स्मॉल रेड आणि फ्लावर. फ्लावर आहे, फुल आहे, त्याला 3 विशेष झाले. ब्युटिफुल पण आहे, सुंदर आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? ओपिनियन, मत सांगितलं आपलं. नंतर स्मॉल आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलंय? साईज सांगितली फ्लावरची. आणि रेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सांगितले. म्हणजे आपण ओपिनियन पण सांगितलं, फुल कसं आहे? सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. नंतर त्याची साईज कशी आहे? तर ते लिटिल आहे. आणि त्याचा कलर कसा आहे?
लिटिल किंवा स्मॉल आलाय, तिथे स्मॉल शब्द आला, स्मॉल आलाय आणि त्याची रंग कसा आहे तर त्याचा रंग लाल आहे. म्हणजे आपण एकाच वाक्यामध्ये फुलाला 3-3 विशेषण लावलेत. ब्युटिफुल पण लावलंय, स्मॉल लावलंय आणि रेड लावलंय. म्हणजे आपण एका सेंटेन्स मध्ये मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त विशेषण वापरू शकतो. हे काही त्याचे कॉमन रूल होते. आता आपण जाऊयात पुढे, म्हणजे विशेषणाच्या प्रकारांकडे, टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता देर आर 9 टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह अप्रॉक्सिमेटली. ओके, म्हणजे त्यात काही वेळेस काही टाइप सेपरेटली सांगितलेले असतात, त्यामुळं जनरली 9-10 टाइप्स आहेतच ऍडजेक्टिव्हचे. तर सगळ्यात पहिला टाइप जो आहे तो काय आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. म्हणजे ज्याच्यानी आपल्याला गुण कळतात. म्हणजे मुलगा आहे, देर इज अ बॉय, बट ही इज अ बॉय, ही इज अ गुड बॉय. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय कळलं, पहिल्या सेंटेन्स मध्ये कळलं की तो मुलगा आहे, बरोबर. मग दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण काय केलं, मुलाच्या पुढे ऍडजेक्टिव्ह लावला, बॉयला डिस्क्राईब केलं. कसा बॉय तो, गुड बॉय आहे. मग गुड काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. म्हणजे त्यांनी गुडनी काय सांगितली, तर मुलाची क्वालिटी एक्सप्लेन केली. काय एक्सप्लेन केली, क्वालिटी. म्हणजेच काय केलं, त्याला डिस्क्रिप्शन सांगितले. मिरची आहे, देर इज अ चिली, बट द चिली इज स्पायसी. कशी आहे ती, स्पायसी, तिखट आहे. म्हणजे आपण त्याला काय केलं, विशेषण लावलं, रेड चिली, ग्रीन चिली. मग आपण त्याला काय केलं, सांगितले चिली आहे, देर इज अ चिली, देर इज अ रेड चिली, देर इज अ ग्रीन चिली. मग आपण रंग सांगितला, त्याची टेस्ट सांगू शकतो, बरोबर. म्हणजे आपण त्याला डिस्क्राईब करतो, म्हणजे त्याची क्वालिटी सांगतो. काय सांगतो आपण, त्याची गुणवत्ता, म्हणजे गुणवाचक विशेषण म्हणतात मराठीत त्याला. तर हे आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. याच्यामध्ये काय सांगितलंय, डिस्क्राइब्स व्हॉट काइंड ऑफ पर्सन ऑर थिंग. याच्यामध्ये आपण 2 गोष्टी डिस्क्राईब करतो, व्यक्ती पण डिस्क्राईब करतो, पर्सन म्हणजे तो कसा आहे, ती कशी आहे, ते कसे आहेत, हे झाले पर्सन. आणि थिंग्स म्हणजे एखादा टॉपिक कसा आहे, हार्ड आहे, इझी आहे, सिंपल आहे, अवघड आहे. ग्रामर कसं आहे, इझी आहे, इझी ग्रामर आहे, बरोबर. मग आपण ग्रामरला कसं डिस्क्राईब केलं की इझी ग्रामर, बरोबर. म्हणजे आपण पर्सनला पण डिस्क्राईब करू शकतो आणि थिंग्सला पण डिस्क्राईब करू शकतो. आता एक्झाम्पल दिलेत बघा, ब्रेव, ब्युटिफुल, ऑनेस्ट, क्लेवर, कोल्ड, फनी, लेझी, स्ट्रॉंग, काइंड, बोरिंग. दीज आर द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्हचे एक्झाम्पल आहे. आता सेकंड टाइप जो आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके, क्वांटिटी म्हणजे काय, याच्यामध्ये आपण काउंट सांगतो, म्हणजे शोज हाऊ मच ऑफ समथिंग यूज विथ द अनकाउंटेबल नाउन. आता हा जो वापरतो ना आपण क्वांटिटी डिफाइन करण्यासाठी, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि एक आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. याच्यामध्ये आपण काय करतो की ज्या अनकाउंटेबल नाउन्स आहेत, अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे काय, नाउनच्या टॉपिक मध्ये आपण व्यवस्थित पाहिले. अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे ज्या काउंटला आपण 1, 2, 3, 4, 5 असे नंबर लावू शकत नाही, ज्याला आपण असं 1 वॉटर वगैरे म्हणतो का, नाही, सम मिल्क, सम वॉटर असे शब्द वापरतो. तर ते जे आहे अनकाउंटेबल नाउन्स, तर त्याच्या पुढे जे विशेषण लागतात, जे ऍडजेक्टिव्ह लागतात, त्याला आपण काय म्हणलंय, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, सम वॉटर. मग या वॉटर मधलं वॉटर नाउन आहे, वॉटरला काय लागलं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी काय लागला, सम, मला थोडं पाणी दे. मच टाइम, देर इज मच टाइम, म्हणजे मच टाइम म्हणजे काय, खूप वेळ, पुष्कळ वेळ आहे. लिटिल शुगर, लिटिल काय आहे, तर तो क्वांटिटी डिफाइन करतो, मला साखर पाहिजे पण कशी पाहिजे, थोडीशी पाहिजे, लिटिल पाहिजे. मग लिटिल काय सांगतो आपल्याला, तो डिस्क्राईब करतो की कसं काय काय पाहिजे, शुगर पाहिजे पण कशी पाहिजे, थोडीशी पाहिजे. नो मिल्क, मला दूध नकोय. प्लेंटी ऑफ फूड, पुष्कळ अन्न पदार्थ. लेस नॉईज, कमी आवाज. सफिशियंट इन्फॉर्मेशन, पुरेशी इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मेशन कशी हवी, हे नाउन आहे. आणि सफिशियंट काय आहे, त्याचा ऍडजेक्टिव्ह आहे. नॉईज नाउन आहे, लेस काय त्याचा ऍडजेक्टिव्ह आहे. इथे एनी राईस, राईस पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रकारचा राईस. आपण दुकानात गेलो, तांदूळ मागितला, मग त्या दुकानदाराला काय म्हणा, दे बाबा कुठल्याही प्रकारचा राईस दे, एनी राईस. ओके. नंतर अ लॉट ऑफ वर्क, वर्क कसं आहे, अ लॉट ऑफ, म्हणजे याच्याने काय केलं आपण, क्वांटिटी डिफाइन केली आहे. म्हणून ह्या टाईपच्या ऍडजेक्टिव्हला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. प्रकार दुसरा समजला. काय होतंय, थोडं फास्ट होतंय मला माहिती की आता आपल्याला एकाच दिवसात सगळं कव्हर करायचंय. म्हणजे वन डे मध्ये आपण सगळं कव्हर करतोय की एक दिवस झालं नाउन, दुसऱ्या दिवशी झाला प्रोनाउन, आज आला ऍडजेक्टिव्ह. थोडंसं तुमच्यावर प्रेशर येतोय. रोज डेलीचा एक व्हिडिओ आहे, निवांत अर्धा तास बसून जर एका जागेवर बसून व्यवस्थित व्हिडिओ पाहिला, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले एक्सरसाइज सोडवले, तर 100% सांगते की तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट त्याच दिवशी क्लिअर होऊ शकतात. पण
तुम्ही किती मिस करताय, किती करताय, कुठल्या दिवशी कुठलं बघताय, डिपेंड्स ऑन यू. बरोबर. मग आता आपण पुढचा जो आहे तो प्रकार बघूयात. तर पुढचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह आहे. न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 प्रकार दिलेत आपल्याला. एक दिलाय कार्डिनल नंबर्स, याला मध्ये आपण काउंट करतो. न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह मध्ये शोज हाऊ मेनी और इन व्हॉट ऑर्डर, ऑर्डर काय आहे किंवा किती आहेत हे डिफाईन करण्यासाठी आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर वापरतो. त्यातला पहिला सब टाइप आहे कार्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबर म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 डॅश 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 अप टू इन्फिनिटी, हे सगळे काय तुमचे कार्डिनल नंबर आहे. म्हणजे ज्याला आपण अंक म्हणतो मराठीमध्ये. तर म्हणजे याच्यात बघा हे सगळे एक्झाम्पल आहे त्याचे. आता दुसरा ऑर्डिनल नंबर, म्हणजे आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, मग इथून पुढच्या सगळ्याला काय लागतं, टीएच लागतं. 23rd, 21st, नंतर 22nd, म्हणजे जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आहे त्याला एसटी, एनडी आणि काय लागतं, आरडी लागतं. बरोबर. बाकी सगळे जे 4 पासून पुढे त्याला काय लागतं, फोर्थ, टीएच लागतं. बरोबर ना. आता समजा मी ते एक्झाम्पल दिलं बघा, फर्स्ट, सेकंड, लास्ट आणि 14th असे एक्झाम्पल दिले. असे अनेक एक्झाम्पल आहे. याला काय म्हणतो आपण, कुठला नंबर म्हणतो, हा ऑर्डिनल नंबर आहे. कोणता नंबर आहे, ऑर्डर करते याच्यामुळं. आणि कार्डिनल नंबर म्हणजे काय, तर आपले 1 2 3 4 5 जे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणतो ते अनंतपर्यंत असतात. आता हे झाले कार्डिनल, हा झाला ऑर्डिनल. आणि तिसरा प्रकार आहे इनडिफिनिट. इनडिफिनिट म्हणजे काय, ज्याची काही आपल्याला म्हणजे किती क्वांटिटी मध्ये ते आपण नॉट एक्झॅक्ट सांगू शकत नाही. म्हणजे मला माझा थोडा अभ्यास झाला किंवा मला नाही का काय शब्द वापरले, मेनी, देर आर मेनी बुक्स इन द लायब्ररी, बट फ्यू बुक्स आर रिडेबल, म्हणजे काही त्यातले काहीच पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. असे काही एक्झाम्पल आहे, मेनी, फ्यू, सेव्हरल, ऑल, सम, अशा प्रकारे. म्हणजे याच्यामध्ये आपण क्वांटिटी डिफाईन न करता त्याची अमाऊंट डिफाईन करतो. काय डिफाईन करतो, अमाऊंट म्हणजे काय, की मेनी म्हणजे पुष्कळ, फ्यू म्हणजे थोडेसे, सेव्हरल म्हणजे पण काय बरेच सारे, ऑल म्हणजे सगळे, आणि सम म्हणजे काय काही. तर याच्यामध्ये आपण काय करतो, एक्झॅक्ट क्वांटिटी मेन्शन करत नाही. म्हणून या ऑब्जेक्टिव्हला इनडेफिनेट नंबर्स ऍडजेक्टिव्ह नंबर असं म्हणतो. प्रकार तिसरा बऱ्यापैकी सोपा आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण बघितला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, दुसरा प्रकार बघितला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, आणि तिसरा प्रकार बघितलाय ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता चौथा जो प्रकार आहे तो थोडा कन्फ्युजिंग आहे. तुम्ही म्हणता का कन्फ्युजिंग आहे, तर काल मी प्रोनाउन शिकवले. तर प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये लवकर असा डिफरन्स करता येत नाही. प्रोनाउनचे जे एक्झाम्पल आहे तेच आपल्या इकडे ऍडजेक्टिव्ह म्हणून आले डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये. बघा, काल मी प्रोनाउन शिकवत होते, तर आपण प्रोनाउन शिकवताना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे होते दिस, दॅट, दीज आणि दोज, दिस, दॅट, दीज, दोज, हे तिकडं पण येतात, प्रोनाउन मध्ये पण येतात आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये पण पुन्हा रिपीट झालेले आहेत. त्यामुळे म्हणलं की हा थोडासा प्रकार, म्हणजे जेव्हा आपल्याला पार्ट ऑफ स्पीच मधला एखादा पार्ट अंडरलाईन करून आलाय आणि मग आपल्याला ओळखायला आलं की हा प्रोनाउन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे, तर अशा केसमध्ये दोन्ही आल्यावर आपल्याला दोन्ही पण लिहावं लागेल की तो प्रोनाउन पण आहे आणि तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह पण आहे. उदाहरणार्थ बघा, दिस पेन, यातला दिस जो आहे तो काय करतो, पॉइंट करतो, पॉइंट आउट विच वन, कोणता, हा पेन, ते घड्याळ. नंतर इथे काय सांगितलं, दिस फ्लावर, दोज शूज, म्हणजे दिस आयडिया, दॅट बॉय, दिस बॅग्स, म्हणजे काय सांगितलं आपण त्याला, जे हे आहे वस्तू आहे किंवा एखादी नाऊन आहे त्याला आपण काय केलंय, दिस, दॅट, दोज आणि दीज हे लावून काय केलंय की सांगितलंय, पॉइंट आउट केलंय एक्झॅक्टली ती दॅट चार्ट. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय केलं आपण, पॉइंट आउट केलं. म्हणजे दिस, म्हणजे हे जर आले दिस, दॅट, दीज, दोज, हे जर आले तुम्हाला, तर ते प्रोनाउन पण आहेत आणि ते ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणून म्हणलं की हा चौथा प्रकार थोडासा कन्फ्युजिंग आहे. डिरेक्टली आपण त्याला असं आयडेंटिफाय करू शकत नाही, थोडस असं म्हणजे जम्बलिंग होण्यासारखं आहे. आणि आता पुढचा प्रकार आहे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. हाही कालचाच प्रकार आहे. पजेसिव्ह प्रोनाउन बघितले होते आपण, काय बघितलं होतं, माय, युअर, हिज, हर, इट्स, आवर, देअर, हे कालही पाहिलेत डे 6च्या व्हिडिओमध्ये आणि आजही आपण पाहतोय. तर हेही ऍडजेक्टिव्ह आहे. माय बुक, युअर पेन, हिज कार, हर क्लास, इट्स टेल, आवर स्कूल, देअर हाऊस. आता हे जे आहेत, हे जे वाक्य आहेत पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहेत ते नाऊनच्या आधी आलेत. पोझिशन त्याला पण तशीच होती, नाऊनच्या आधीच आलेले होते किंवा मध्ये मध्ये वाक्याच्या मध्ये कुठेतरी आले होते.
तर हे जे आहे ऍडजेक्टिव्ह हे काय करतात, तुमचे पॉझिटिव्हनेस म्हणजे मालकत्व दाखवतात. म्हणजे ही वस्तू माझी आहे, दिस इज माय बुक, दिस इज माय पेन, दिस इज माय वॉच, दिस इज माय मोबाईल. म्हणजे तुमचं काय दाखवलंय की तुमच्या मालकीचं आहे, ते तुमच्या हक्काचं आहे असं त्याच्यामध्ये दाखवलंय. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. आता नेक्स्ट जो टाईप आहे तोही आपण काल बघितलाय, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये. फक्त आज नाव बदललंय, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनच्या ऐवजी इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आले. सेम नंबर आहे, सेम स्पेलिंग आहे, सगळं सेम आहे. मग पण काय होतं, कधी कधी ते ऍडजेक्टिव्ह म्हणून येतात तर कधी कधी ते प्रोनाउन म्हणून येतात. तर इथे बघा, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये यूज टू आस्क क्वेश्चन अँड प्लेस्ड बिफोर द नाउन. कुठं कुठं वापरतात, क्वेश्चन विचारण्यासाठी वापरतात आणि नाउनच्या आधी असतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट कलर, विच बुक, हुज बॅग, विच सब्जेक्ट, व्हॉट टाइम. यातला जो व्हॉट, विच, हुज जे आहे हे सगळे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले विशेषण आहेत. बरोबर. नेक्स्ट जो हे आहे टाइप्स, तो आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. आता हा सोपा प्रकार आहे. तुम्ही म्हणता मॅडम कसं काय, सोपा आहे बघा कसा. इंडिया आहे, इंडिया काय नाऊन आहे. इंडियाला आपण काय केलं, एन लावलं, मग काय झाला इंडियन, काय झाला इंडियन. मग अमेरिका असेल, अमेरिकेतल्या माणसाला काय म्हणतो आपण, अमेरिकन. म्हणजे अमेरिका हे प्रॉपर नाऊन झालं, प्रॉपर नाऊन आहे बरोबर. त्याचा जर ऍडजेक्टिव्ह करायचंय आपल्याला, मग अमेरिकेचं काय करणार आपण, अमेरिकन. मग चायना असेल तर चायनीज, रशिया असेल तर रशियन. इथं अजून काय एक्झाम्पल दिलेत मी, फ्रेंच, चायनीज, व्हिक्टोरियन, अमेरिकन, इंडियन, हे सगळे एक्झाम्पल आहे. म्हणजे जे प्रॉपर नाऊन आहे, प्रॉपर नाऊनला आपण काही जोडून, आपण परवा नाऊनच्या टॉपिक मध्ये बघितलं होतं, फॉर्मेशन ऑफ नाऊन मध्ये हे बघितले होते की काय काय लागतं आणि मग ते ऍडजेक्टिव्ह मध्ये कसे चेंज होतात, किंवा ऍडजेक्टिव्ह असेल तरी नाऊन मध्ये आपण कसे चेंज करतो. तर हे हा सगळ्यात सोपा प्रकार आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. हा 7 नंबरचा आपला टॉपिक होता, आजचा टाइप्स होता. आता 8 नंबरचा टॉपिक आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, इट रेफर्स टू इच वन सेपरेटली. याच्यामध्ये काय सांगितलं की जर दोन गोष्टी आहेत तर ते इच वन सेपरेटली आपल्याला सांगायचे असतील तर आपण त्याला काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. रेफर्स टू इच अँड अदर सेपरेटली, म्हणजे काय करतो, प्रत्येकाला आपण वेगवेगळं आहे हे दाखवण्यासाठी काय करतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर करतो. दोनच एक्झाम्पल यातले, इच, आयदर आणि नायदर, इदर आणि नायदर, असे 2-3 एक्झाम्पल आहेत. नंतर एम्फसायझिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये काय करतो आपण, एखादी गोष्ट आपण ठामपणे सांगतो, म्हणजे त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी आपण त्याला जोडतो. त्याला त्या ऍडजेक्टिव्हला काय म्हणतात की त्याला एम्फसायझिंग ऍडजेक्टिव्ह म्हणतात. यूज टू स्ट्रेस और एम्फसाइज अ नाउन. नाउनला एम्फसाइज करण्यासाठी काय, आईज आहे, कुणाचे आहेत, माझे स्वतःचे, ओन आईज. नंतर पर्सन आहे, मग सेम पर्सन म्हणजे काय, तोच व्यक्ती. म्हणजे आपण पर्सन नाऊन आहे आणि नाऊनला एम्फसाइज करण्यासाठी, त्याचा नाऊनला एम्फसाइज करण्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरतो त्याला आपण काय म्हणतो, एम्फसाइझिंग ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. आजही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये मी खूप सारी एक्सरसाइज देणार आहे, ती एकदा पहा, समजून घ्या. व्हिडिओ पण शांतपणाने पहा, कमी जास्त स्पीड करून, मागे पुढे नेऊन. काही एखादा टॉपिक नसेल कळला, शंका असेल, डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल. तर आज आपण पार्ट ऑफ स्पीचचा तिसरा पॉइंट म्हणजे नाऊन, प्रोनाऊन आणि ऍडजेक्टिव्ह, आज आपला ऍडजेक्टिव्ह कव्हर झालेला आहे. आणि उद्या आपण त्याचा पुढचा प्रकार बघणार आहे जो की खूप वास्ट आहे, त्याचं नाव आहे व्हर्ब. उद्याच्या टॉपिक मध्ये आपण व्हर्ब पाहणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल, नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. व्हिडिओ पाहत चला, एकेका दिवशी एक व्हिडिओ कव्हर करत चला, जेणेकरून तुमचं ग्रामर इझी होईल. आणि एकदा ग्रामर तुम्हाला समजायला लागलं तर तुम्हाला स्पोकन इंग्लिशला बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.